मित्रांनो, लग्नाची बेडी या मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये एक जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे. दिवाळीच्या दिवशीच मोठा चमत्कार होत आता भयानक सत्याचा उलगडा होताच सावीसोबत सिंधूसुद्धा लक्ष्मीच्या पावलांनी रत्नपारखींच्या घरात हक्काने प्रवेश करणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर मित्रांनो, आत्तापर्यंत आपण पाहिलं होतं की सावी आपली नात राघवची मुलगी असल्याचं सत्य समोर येताच राजश्री आणि रत्नाकर खूपच खुश असतात. राजश्री राघवला म्हणते, सावी तुझी मुलगी या घरची नात आहे, पण आपण तिचं काहीही रीतिरिवाजाप्रमाणे केलंच नाही, तिचं नामकरणसुद्धा केलं नाही. म्हणून माझी अशी इच्छा होती की उद्या तिला घरी बोलवावं, लक्ष्मीच्या पावलांनी स्वागत करत घरात एखादी पूजा ठेवावी. त्यावर आता राघव खुश होत म्हणतो, आई ही तर खूप छान आयडिया आहे, मी लगेच सिंधूसोबत बोलून घेतो. त्यानंतर इकडे सिंधू किचनमध्ये काम करत असताना राजश्री तिला फोन करते. सिंधू विचारते, आई बोला ना, तुमचं काही काम होतं का? त्यावर राजश्री म्हणते, सिंधू मला माहिती आहे आपल्या दोघींमध्येही खूप मोठं अंतर पडलंय, परंतु तरीही आपल्याला जोडून ठेवणारी एक व्यक्ती या जगात आहे, ती म्हणजे माझी नात सावी. मग सावीची आजी होण्याच्या नात्याने मी तुला एक रिक्वेस्ट करू शकते का? त्यावर सिंधू विचारते, आई काय झालं? तर राजश्री म्हणत असते, नशिबाने आमच्याकडून खूप काही हिरावून घेतलंय. सावीचा जन्म, तिचं बारसं, तिचं नामकरण, तिचे पहिले बोबडे शब्द. मला असं वाटत आहे की जे आम्ही पहिले करू शकलो नाही त्याची भरपाई आत्ता करू शकतो का? उद्या एक चांगला मुहूर्त आहे आणि म्हणूनच सावीचं विधीपूर्वक रत्नपारखींच्या घरात स्वागत करावं अशी माझी खूप इच्छा आहे. तू सावीला घेऊन घरी येशील ना? त्यावर सिंधू म्हणते, ठीक आहे, मी उद्या सावीला सोडवण्यासाठी घरी येते. तेव्हा रत्नाकर म्हणतो, नाही सिंधू, तू असं सावीला सोडून नाही जाऊ शकत. जर मुलीचं स्वागत होत आहे तर आईचं पण स्वागत झालंच पाहिजे. हे बघ, जोपर्यंत पूजा पूर्ण होत नाही ना तोपर्यंत तुला सावीसोबत इथेच थांबायला हवं. तुझ्या मुलीचं कौतुक डोळे भरून पाहायलाच हवं. परंतु सिंधू म्हणते, नाही बाबा, मी नाही थांबू शकत. तेव्हा रत्नाकर म्हणतो, सिंधू बाळा, अगं असं समज की तुझे बाबा तुला बोलावत आहे. आता मात्र सिंधूचा नाईलाज होतो. ती म्हणते, ठीक आहे, मी सावीला घेऊन येते. आणि ते ऐकताच सर्वजण खूपच खुश होतात. राजश्री म्हणते, चला आता तयारीला लागायला हवं. तर रत्नाकर शॉपिंगची सर्व काही लिस्ट करून घेतो. त्याच वेळेला रुक्मिणी काकू तिथे येत म्हणते, वा खूप छान. मला असं वाटतं की या घरात काही करण्याच्या अगोदर माझी परमिशन घेण्याची रीत तर सर्वजण आता विसरले आहेत. या घरात कुणालाच कुणाची पर्वा नाही. पण जाऊ देत, जर मोठ्यांनीच लाज सोडली तर लहानांबद्दल बोलायलाच नको. तेव्हा राजश्री म्हणते, वहिनी मला माहिती आहे की सावी तुम्हाला नाही आवडत, परंतु मला माझ्या नातीचं या घरात स्वागत करायचं म्हणजे करायचंच. तेव्हा काकू विचारते, हो का? म्हणून तू मला न विचारता सावीसाठी घरात पूजा ठेवलीस का? तुला एकदाही असं वाटलं नाही की माझी परमिशन घ्यावी? तर राजश्री म्हणते, वहिनी मला माफ करा, माझी चूक झाली, मी अगोदर तुम्हाला विचारायला हवं होतं. त्यावर काकू म्हणते, ठीक आहे, जर तुम्ही ठरवलंच आहे तर स्वागत आणि पूजासुद्धा करूयात, परंतु सगळं काही माझ्या म्हणण्याप्रमाणेच व्हायला हवं अशी माझी अट आहे. ध्यानात ठेवा, मी म्हणेल तसंच होणार. त्यावर आता राघव आणि राजश्रीसुद्धा आनंदाने होकार देतात. सर्वजण आता तयारीला सुरुवात करतात. तेव्हा ऋतुजा ऋतुराजला म्हणत असते की हे कसं शक्य आहे? काकूने सुद्धा यासाठी होकार दिला. आपल्या घरात हे नक्की काय चालू आहे की सर्वजण त्या सिंधूच्या बाजूनेच होतात, पण त्या मधूचं काय? तिला तर कोणी एका शब्दाने सुद्धा विचारायला तयार नाही, तिला भाव द्यायला सुद्धा तयार नाही. तर ऋतुराज म्हणतो, मला असं वाटतं की या घरात राघवची एक नाही तर 2-2 बायका असतील आणि ते सर्व मधू दारात उभी राहून ऐकत असते. तर तिला घामच फुटतो. आपली जागा पुन्हा सिंधू तर घेणार नाही ना, म्हणून आता मधू खूपच घाबरलेली असते. तर दुसरीकडे सिंधू सावीला पूजेसाठी तिच्या साडीचा एक छान असा नवीन ड्रेस शिवत असते. तर सावी रत्नपारखींच्या घरी जायचं म्हणून खूपच खुश असते. दुसऱ्या दिवशी सकाळी रत्नपारखींच्या घरी सावीच्या स्वागताची सर्व तयारी चालू असते. सर्व घर फुलांनी सजवलेलं असतं. तेव्हा ऋतुजा म्हणते, वहिनी खरं सांगू का, मला ना रात्रभर झोपच आली नाही. तुम्ही हे सगळं करण्यासाठी कशा तयार झालात? तुमचा दुसरा काही हेतू तर नाही ना? तर रुक्मिणी काकू सांगते, मी हे सगळं काही फक्त राघवच्या आनंदासाठी करत आहे, बाकी काही नाही. म्हणून काकू
निघून जाते. परंतु ऋतुजाचा मात्र काकूवर अजिबात विश्वास बसत नसतो. ती ऋतुराजला म्हणते, नक्कीच वहिनींचा काहीतरी डाव आहे, कारण मी आजकाल त्यांना ओळखत नाही. डाल में कुछ काला जरूर है. तर दुसरीकडे राघव सावीसाठी नवीन ड्रेस घेऊन सिंधूच्या घरी आलेला असतो. तर सावी अजूनही झोपलेलीच असते. सिंधू म्हणते, हे सगळं करण्याची काही गरज होती? तर राघव म्हणतो, म्हणजे माझ्या मुलीसाठी काहीही करण्याच्या अगोदर मला तुला विचारायला हवं का? तुझी परमिशन घ्यायला हवी का? अगं मी तर तिचा बाबा आहे आणि आत्तापर्यंत तू हे नोटीस केलं असेलच की जे मला आवडतं तेच माझ्या मुलीला सावीला आवडतं. तर सिंधू म्हणते, राघव मला सावीची आवड निवड माहिती आहे, त्यामुळे सावी मी शिवलेला ड्रेसच घालणार. तर राघव म्हणतो, हे सगळं ठरवणारी तू कोण आहेस? त्यापेक्षा आपण सावीला विचारूयात. आणि त्याच वेळेला सावी झोपेतून उठून तिथे येते. तर राघव तिला विचारतो, बाळा या दोन्हीपैकी तुला कोणता ड्रेस जास्त आवडला? तर सावीला मात्र राघवने आणलेला ड्रेस आवडतो. राघव खुश होत सावीला तो चेंज करण्यासाठी आतमध्ये पाठवतो. तर सिंधू चिडूनच म्हणते, राघव हे बघा, माझ्या मुलीला उगीच महागड्या वस्तूंची सवय लावू नका, कारण मला हे सगळं नाही झेपणार. मी सावीसाठी इतका महागडा ड्रेस नाही घेऊ शकत. मी तर फक्त असा ड्रेस तिला देऊ शकते. म्हणून सिंधू राघवला तिने शिवलेला ड्रेस दाखवते. राघव विचारतो, सिंधू अगं तुझ्या हाताला काय झालं? तर सिंधू सांगते की राघव मी रात्रभर जागून सावीसाठी हा ड्रेस शिवला, त्यामुळे माझ्या हाताला धाग्यांची जखम झाली. तेव्हा ते ऐकून राघवला खूपच वाईट वाटत असतं. तर इकडे राजश्री सावीसाठी तिने जपून ठेवलेली एक चेन पॉलिश करून घेते. तिच्यासाठी नवीन सोन्याचे कानातले बांगड्यासुद्धा घेते. त्याचसोबत एक पेंडलसुद्धा मागवते. तेव्हा काकू विचारते की हे कुणासाठी? तेव्हा ते राजश्रीने सिंधूसाठी घेतलेलं असतं आणि ते पाहताच मधूचा मात्र जळफळाट होतो. तर विषय बदलवत राजश्री मधूने आणलेली खीर टेस्ट करते आणि तिला सांगते की यामध्ये तर अजिबात साखरच नाही घातली, एकदम पानसट आहे. तेव्हा ऋतुजा मुद्दामच मधूला टोमणा मारत म्हणते की जिच्या आयुष्यातील गोडवाच निघून गेला आहे ती पानसट खीर नाही तर आणखी दुसरं काय बनवणार? तर मधू खूप रडू लागते. त्याच वेळेला राघव सिंधू सावीला घेऊन रत्नपारखींच्या घरी येतात. राजश्री सावीचं औक्षण करत तिच्यावरून भाकर तुकडा ओवाळून टाकते आणि सावीला सांगते, आजपासून मी तुझी आजी. तर सावी लगेच राजश्रीच्या पाया पडून तिचे आणि रत्नाकरचे आशीर्वाद घेते. रत्नाकर म्हणतो, तू अगदी सिंधूसारखीच आहे बघ. तर राघव सावीला सर्वांच्याच नात्याची ओळख करून देत असतो. तेव्हा मधूची ओळख करून देत असताना राघव सांगतो की ही तुझी मोठी आई. तर सावी म्हणते, दोन दोन आई कशा असू शकतात? आई तर एकच असते ना, आणि माझी आई फक्त ही आहे. मी तुम्हाला आंटी बोललं तर चालेल ना, असं ती मधूला विचारते. तर मधूसुद्धा नाईलाजाने होकार देते. त्यानंतर आता सावीचे पाऊल उमटवण्यासाठी एक पांढरा कपडा तिच्यासमोर टाकला जातो. तर राजश्री सावीसमोर कुंकवाचं पाणी ठेवते. तर सावी त्या कुंकवामध्ये आपले पाय बुडवते आणि हळूहळू लक्ष्मीच्या पावलांनी रत्नपारखींच्या घरामध्ये अखेर हक्काने सावी प्रवेश करत असते. ते पाहून राघवचा आनंद तर गगनात मावेनासा होत असतो. परंतु चालता चालता सावीचा तोल जातो. सावी खाली पडणार तर सिंधू पळतच आतमध्ये जाते आणि सावीला पकडते. आणि मित्रांनो, तेव्हाच सिंधूचे सुद्धा कुंकवाने भरलेले पाय रत्नपारखींच्या घरात उमटलेले असतात आणि सिंधूचं सुद्धा लक्ष्मीच्या पावलांनी हक्काने रत्नपारखींच्या घरात स्वागत झालेलं असतं. ते पाहून सर्वजण हादरतात. मित्रांनो, पुढील भागांच्या अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा.